बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। काँग्रेस पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा त्यांनी नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला। अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान मी आज माझा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। माझा कुणावरही राग नाही। काँग्रेसमध्ये मी आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केलं। मी माझा निर्णय येत्या 2 दिवसात जाहीर करेन। फक्त 2 दिवस थांबा, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं। पक्ष सोडण्याचं तसं कोणतंही कारण नाही। प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, असं सूचक विधान अशोक चव्हाणांनी केलंय। दुसरीकडे पक्षाचा राजीनामा देणं हा माझा वैयक्तिक निर्णय, त्यामुळे मी कोणत्याही आमदारांशी सहकाऱ्यांशी चर्चा केली नाही, असंही ती म्हणाले। त्यामुळे आता अशोक चव्हाण येत्या 2 दिवसात काय भूमिका जाहीर करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं। अशोक चव्हाणांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेसमधील अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत। ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करतेय, त्यातून जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यांची घुसमट सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले। दरम्यान आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत फडणवीसांनी सूचक विधान केलं। मुंबईत काँग्रेसला खिंडार पडले। काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश कुट्टी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला। निवडणुका जवळ आल्या म्हणजे हे प्रकार वाढणार, पण त्यांना फोडेफोडीचं राजकारण करून, गोळीबार करून, धमकावून महाराष्ट्रात यश येणार नाही। राज्यातील जनता निवडणुकांची वाट पाहते। मतदानात त्यांना त्यांची जागा दिसेल। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंनी काँग्रेसवर तोफ टाकली आहे। यापूर्वी अनेक वेळा सांगितलं होतं, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे। त्यांच्या समन्वय घडवण्यासाठी काँग्रेस समर्थ नसल्यानं काँग्रेसमधील अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत। काँग्रेसमधील अस्वस्थतेमुळे बाबा सिद्दीकी, मुरली देवडा काँग्रेसची साथ सोडली, असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं। मंत्री गिरीश महाजन यांनी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली। भूकंप नाही, मोठा भूकंप होईल असं म्हणालो होतो। अशोक चव्हाण प्रवेश करणार की नाही हे मात्र अजून माहीत नाही, पण अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला, असा हल्लाबोल त्यांनी केला। ज्यांच्या 3 पिढ्यांनी पक्ष वाढवला, घडवला, त्यांच्यावर अशी वेळ येणं दुर्दैवी आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांना राजीनामा दिल्यानं काँग्रेसने यावर चिंतन करण्याची गरज आहे, असं वक्तव्य भाजपचे आमदार राम कदम यांनी केलं। मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। मात्र उपोषणाच्या दरम्यान आपण ना पाणी पिणार आहोत, ना कोणते उपचार घेणार आहोत, अशी भूमिका जरांगे पाटलांनी केली। जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा 3रा दिवस आहे। जरांगेंनी काही न खाता पिता उपोषणाला सुरुवात केली, त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला। मात्र 3ऱ्या दिवशीही जरांगेंनी आरोग्य तपासणीला नकार दिला। तब्येतीकडे बिघाड होत असल्यानं त्यांना उपचाराची गरज असल्याचं डॉक्टर म्हणाले। 15 फेब्रुवारीच्या आत अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत अंमलबजावणी केली जाणार नाही तर महाराष्ट्रात काय होईल हे सरकारला कळेल। ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर मराठे मुंबईला येतात की नाही हे सरकार पाहिलं, असा थेट इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ओबीसींच्या 27% आरक्षणाला धक्का लावू नका, अन्यथा आम्ही आमच्या आरक्षणाचं संरक्षण करत राहणार, असा इशारा बबनराव तायवाडेंनी सरकारला दिला। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात निलेश राणेंनी जाहीर सभा होणार आहे। 16 फेब्रुवारीला गुहागरमध्ये होणाऱ्या सभेचा ट्रेलर जाहीर करण्यात आला। भास्कर जाधव आणि निलेश राणेंमधला संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्धव ठाकरे 2 दिवसीय शिर्डी दौऱ्यावर जाणार आहेत। मात्र त्यापूर्वीच शिर्डी लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटात आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे शिर्डीची जागा कोण लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। 14 फेब्रुवारीला आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत। इगतपुरी, सिन्नर, नाशिकमध्ये आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दौऱ्याचं नियोजन करत मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली।
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिका प्रकरणी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. मागासवर्ग आयोगाची 2 दिवसात महत्त्वाची बैठक होणार आहे. मराठा सर्वेक्षणाचा अहवाल अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येते. मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत अहवाल मंजूर करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षण डेटाचं वर्गीकरण पूर्ण झालं असून हरकती आणि सूचनांचा मागासवर्ग आयोग विचार करणार आहे. पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं. तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला तुम्ही वाघीण म्हणालात. मी वाघिणीसारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला. माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठी हे सर्व झालं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. भाजपकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघ राहिला नसल्याची खंत बोलून दाखवली. राज्यसभा आणि विधानसभा परिषदेच्या निवडणुकीत माझं नाव चर्चेत होतं. यात नाविन्य नाही. लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलं. पंकजा मुंडेच नाही तर अनेक जण वनवासात आहेत. ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यांच्यावर ईडीची कारवाई होत नाही, असा खोचक टोला अनिल देशमुखांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 19 फेब्रुवारीला होणारा सातारा दौरा पुढे ढकलण्यात आला. शिवसन्मान पुरस्कार आणि जलपूजन कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित राहणार होते. काही कारणास्तव दौरा पुढे ढकलला असून लवकरच सुधारित दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती धैर्यशील कदम यांनी दिली. हिंगोलीच्या केंद्रा बुद्रुक परिसरात शेतामध्ये वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त झाले. रानडुकरांच्या हैदोसानं शिवारातील हरभरा आणि गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यावेळी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यात अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नुकसानीच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर शेतकऱ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला. संतप्त शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना अक्षरशः हाकलून लावलं. केवळ सर्वे करतात म्हणून काही मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला. यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं थैमान घातलं. गारांसह बरसलेल्या पावसानं रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि ज्वारी पिकाचं नुकसान झालं. यवतमाळच्या 32 गावांना अवकाळीचा तडाखा बसला. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावून घेतल्यानं बळीराजा चिंतेत. एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. रयतेचा